उन्हाळ्याच्या कडक उन्हामध्ये मेळघाटातील गुल्लर घाटातील तलावातील कमी पाण्यात तापत्या उन्हात आरामाचा आनंद घेत वाघिणीने वन्यप्राणी छायाचित्रकारांना वेगवेगळ्या पोज दिल्या। जवळपास 1.5 तास ही वाघीण त्या ठिकाणी होती, तर तलावाच्या लागून असलेल्या हिरव्या गवतामध्ये वाघोबाही वामकुक्षी घेत होता। दरम्यान जंगलातील हे दृश्य विलोभनीय होतेच, त्याहूनही मजेदार म्हणजे हा वाघ आणि वाघीण आराम करीत असताना त्या परिसरात इतरही सांबर, चितळ हे चरत होते, परंतु या प्राण्यांना त्याची किंचितही भनक नव्हती। तर दुसरीकडे माकडही वाघासारखाच हिरव्या गवतामध्ये आराम करीत होता। हे दृश्य वन्यप्राणी छायाचित्रकारांसाठी अविस्मरणीय होते। चौदा एप्रिल रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील शहानूर गेटमधून आम्ही दुपारची सफारी केली। मेळघाटमध्ये टायगर सायटिंग, वाघाचं दिसणं हे फारच अवघड असतं, शक्यता फार कमी असते। पण 14 तारखेच्या दुपारच्या सफारीमध्ये, ज्याला बोरी सफारी म्हटलं जातं, शहानूर गेटवरून जिप्सी निघते, त्या शहानूर ते गुल्लर घाट या मार्गावर वाघाचा वावर असतो असं तिथल्या वनरक्षकांचं, वनकर्मचाऱ्यांकडून आम्हाला माहिती मिळाली। गुल्लर घाट तलावावर एका वाघिणीचं कायमस्वरूपी वास्तव्य असेही त्यांनी सांगितलं। आणि तलावावर आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा एक वाघीण तलावाच्या मधोमध गवताळ मैदानावर आराम करत होती। आश्चर्य म्हणजे ती या पर्यटकांकडे, आमच्या जिप्सीकडे एकटक पाहत होती आणि 5-10 मिनिटं नाही, अर्धा तास नाही, तब्बल 1.5 तास ती आमच्याकडे पाहत होती आणि वेगवेगळे पोज देत होती फोटो काढत असताना। अनेक वर्षांनी असं पहिल्यांदा घडलंय की मेळघाटमध्ये इतकं चांगलं टायगर सायटिंग झालं आहे। तिथल्या आसपासच्या गावाचं विस्थापन झाल्यापासून तिथे वन्यजीवांना मोकळा श्वास घ्यायला आता जागा आहे। गवताळ, कुरण चांगले डेव्हलप झाले आहे, त्यामुळे तिथे आता वन्यजीवांचा अधिवास हा मुक्तपणे होतोय। आणि येणाऱ्या काळात त्या तलावाजवळची ही वाघीण ही नक्कीच रणथंबोर मधल्या मछली वाघिणी एवढी प्रसिद्ध होईल असं आम्हाला वाटतं।